आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं सांगतात, पण जिथे फडणवीस असतील त्या कार्यक्रमांना मात्र गैरहजर राहतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सावलीत झाकोळून जाणं एकनाथ शिंदेंना अमान्य आहे का? आणि म्हणूनच शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे का? पाहूयात हा रिपोर्ट। कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही, आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे। त्यामुळे तुम्ही असं कधी आणि आमच्यामध्ये कधी असं कुठलंही कोल्ड वॉर नाही होणार ना, काय हॉट वॉर। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। महायुती सरकारमध्ये कोणतंही कोल्ड वॉर सुरू नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगतायत। पण एकनाथ शिंदेंची कथनी एक आणि करणी वेगळीच असं असल्याचं दिसून येतंय। जिथे मुख्यमंत्री फडणवीस असतील तिथे उपमुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवते। बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम, आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आणि ऐतिहासिक आग्रा किल्ल्यावर महान मराठा योद्ध्यांच्या जयंतीचा उत्सव, अशा तिन्ही कार्यक्रमांना एकनाथ शिंदेंनी दांडी मारली। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आग्र्यातील कार्यक्रमाची सुरुवात झाली होती। मात्र यंदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असताना शिंदेंनी त्यांची सावली होणं पसंत केलं नाही। गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वॉर रूम आहे। या वॉर रूम शेजारीच एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केली आहे। शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा या रूम मधून आढावा घेतला जाणार आहे। हीच चढाओढ मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबाबतही पाहायला मिळते। गरजू आणि गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली जाते। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना केली आहे। कोल्ड वॉर सुरू आहे। अरे तुम्ही तुमचा TRP वाढवायला तुम्ही काही बातम्या देत सुटता, पण आमच्यामध्ये तसं काही नाहीये। कोल्ड वॉर नाहीये आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाहीये किंवा इंडिया अलायन्स नाही। आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे। विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल, कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातोय। त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही, आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे। त्यामुळे तुम्ही असं कधी आणि आमच्यामध्ये कधी असं कुठलंही कोल्ड वॉर नाही होणार ना, काय हॉट वॉर। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। सरकार स्थापनेनंतर शिंदे आणि फडणवीसांमधलं अंतर वाढत चाललंय। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद, मंत्र्यांसाठी OSDंच्या नियुक्तीत भाजपचा हस्तक्षेप, शिंदे गटाकडे असलेल्या खात्यांच्या प्रकल्पांना स्थगिती देणं, अशा अनेक कारणांमुळे हा दुरावा अधिकच वाढत चाललाय। दुसरीकडे अजित पवारांनी फडणवीसांसोबत सलगी वाढवल्यामुळेही शिंदेंच्या नाराजीत वाढ झाली आहे। त्यामुळे शिंदे फडणवीसांमधलं हे कोल्ड वॉर कधी हॉट वॉर होईल याचा नेम नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।